निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी जनतेच्या दरबारात नेत्याची संख्या वाढत आहे। अशा स्थितीत सर्वच उमेदवार जनतेच्या पाठिंब्याचे स्वागत करीत आहेत। एकीकडे महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या गावापासून शहरापर्यंत जोरदार जनसंपर्क आहे। त्यांची नागरिकांशी वैयक्तिक ओळख आहे। गेल्या 10 वर्षातील आमदारकीचा कार्यकाळ, त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि जनतेचा पाठिंबा यामुळे ते विक्तीच्या विरोधकांना मागे टाकत आहे। खरे तर उमरेड विधानसभेत सुधीर भाऊ सध्या सरळ माणसाला परिचयाची गरज नाही। तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय मेश्राम हे देखील उमरेड विधानसभेवर हळूहळू पण निश्चितपणे आपले नाव उंचावत आहेत। अशा स्थितीत या विधानसभेत खरी लढत भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात आहे। बंडखोर उमेदवाराला सुंदर स्वप्नांची सवय झाली आहे। अकार्यक्षमता, ना बोलचाल, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड, आतापासून ते जनतेला हवालदिल करमणूक करत आहे। पण स्वयंघोषित हे आमदार त्यांच्या मते दृष्टी नाही, बोलचाली नाही, न विजन, न अभ्यास, जो सर्वात मोठा पैसा आहे। भोळ्या बाबड्या जनतेवर मनापासून प्रेम करण्याचा डाव या व्यावसायिक उमेदवाराने रचला असून केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकणे हा त्यांचा उद्देश आहे। पैशांचे गुलाम असलेले नागरिक केवळ पैशांसाठी आपल्याला मतदान करतील हे उमेदवाराचे विचार कदाचित असू शकते, पण त्यांना कळत नाही की भाव हे सर्व पैशाने होत नाही। उमरेडच्या जनतेने काही लोकांनी मन बनवले असले तरी पण दुसरे नागपुरातील गवई बनवण्याची पूर्णपणे व्यवस्था झाली असल्याची चर्चा आहे। भाड्याने सेलिब्रिटी, पैशाने लोक जमाव करून ते निवडणूक जिंकण्याचे स्वप्न जरी पाहत असले तरी आमचं त्यांना शुभेच्छा, पण नागरिकांना आपले विजन आणि स्वभाव बदलण्यात ते कमी पडले आहेत। जनताही त्यांना मनोरंजनासाठी घेऊन जात आहे। आता प्रत्यक्षात भाजपचा उमेदवार आता विरोधी पक्षाचा उमेदवार झाला आहे आणि बंडखोरीनंतर त्यांना आमदार पदाची स्वप्ने पडू लागली आहेत। त्या उमेदवाराच्या मते पैसा हा सर्वोच्च आहे। पैशाच्या जोरावर सर्व काही विकत घेता येते। भाजप काँग्रेस यांच्या थेट स्पर्धेत उमेदवाराने एका पक्षाविरुद्ध बंड करून आपल्या नावाचा, प्रसिद्धीचा व्यापार करून पक्ष आणि कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला आहे। त्यांचा स्वतःचा स्वार्थ, वास्तविक उमेदवार व्यावसायिकाने गेल्या काही वर्षात सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत काही कामे जरूर केली होती, मात्र आता निवडणुकीत त्याचे गुणगान गात होते। यावरून त्यांचा हेतू स्पष्ट होतो। सारी प्रसिद्धी आणि दिखावा हे खरे तर निवडणूक लढवायचे आणि त्याचा फायदा स्वतःला करायचा। व्यावसायिका उमेदवार यांचा हा एकच हेतू असू शकतो। नागपूर शहरात त्यांचे मोठमोठे उद्योगधंदे आहेत, मात्र उमरेड वगळता कुठेही सामाजिक जबाबदारी त्यांचे मनात जागृत झाली नव्हती। किंबहुना पैशाच्या जोरावर व्यावसायिक मतदारांना गुलाम मानू लागले आहेत। मतदारांनी कोणत्याही प्रकारची मदत केल्यास त्यांना हाकलून देण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका गटाला गणपती वर्गणी देण्यात आले होते। महिलांना त्यांनी बरेच काही दिलं, पण मला चालवले नाही तर बघू असे सांगितलंय। खरे तर 23 नोव्हेंबर नंतर खरा चेहरा समोर येईल। मात्र व्यावसायिक आमदार झालो असे समजून स्वतःची दिशाभूल करत आहे। प्रत्यक्षात एका पक्षाचा उमेदवार आता दुसऱ्या पक्षाचा उमेदवार झाला आहे। बंडखोरीनंतर लोकांना आमदार पदाची स्वप्ने पडत आहेत, ते स्थापित केले आहे। त्या उमेदवाराच्या मते पैसा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। पैशाच्या जोरावर प्रत्येक गोष्ट विकत घेता येते, ही त्याची विचारसरणी असू शकते। किंबहुना त्यांनी काही कामगार व नागरिकांशी अपशब्द वापरून त्यांच्याशी आदराने न बोलून त्यांची निराशा केली आहे आणि समोर दिसणारा पराभव, त्यांचा राजकीय धंदा चालत नसल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे आणि प्रत्यक्षात प्रसिद्धीचे स्टंट आणि भाड्याने घेतलेल्या लोकांशी संघर्ष हे नक्कीच दाखवता येईल। पण त्यांच्या मतांमध्ये रूपांतर कसे करायचे हे या व्यावसायिकाला कसे कळेल? सूत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार या विरोधी उमेदवाराने आपला पराभव आधीच मान्य केला आहे, परंतु आता सर्वोत्कृष्ट पक्षाला आपली ताकद कशी दिसेल याची पूर्ण व्यवस्था केली आहे। तो स्वतःच्या बाजूचे नुकसान करतो, अन्यथा त्यांचा पराभव करण्याच्या शर्यतीत ते प्रचारात उतरले आहेत। त्यांचा चिडखोर स्वभाव आणि उद्धट भाषा त्यांच्या प्रचाराचा धुव्वा उडवत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपक्ष उमेदवाराचा भाव भक्कम असेल तर मोठ्या पदासाठी व्यापारी उमेदवार हे आता स्वतःच्या चर्चा करत असल्याची देखील चर्चा आहे। महान्यूज 7 ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र।